हो हो, आता फोन ठेव. आईचा फोन होता. बहिणीचं लग्न ठरलंय ना. फर्निचर खरेदीसाठी अनेक शॉप मधल्या सेल आणि डिस्काउंट बद्दल बोलत होती. अहो, या सेल आणि डिस्काउंटच्या मोहात आपण टिकाऊ नाही, टाकाऊ फर्निचरची खरेदी करतो. मजबूत आणि लॉंग लाईफ फर्निचरसाठी माझ्या विश्वासाचं एकच नाव, समर्थ फर्निचर मॉल. समर्थ फर्निचर अँड मॉल, गुलेवाडी, संगमनेर, सुगाव बुद्रुक, तालुका अकोले, जिल्हा अहमदनगर. संगमनेर तालुक्यातील कवठे कमळेश्वर ग्रामपंचायती अंतर्गत ग्राम सुरक्षा यंत्रणेच्या टॉवर उभारणी कामात मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याचा गंभीर आरोप ग्रामस्थांनी केलाय. विशेष म्हणजे ग्रामपंचायतीची मुदत 10 फेब्रुवारी 2026ला संपुष्टात आली आहे. त्यानंतर कोणत्याही प्रकारचं प्रत्यक्ष काम न करता केवळ फोटो अपलोड करून सुमारे 3,60,000 रुपये रकमेचा धनादेश प्रमोद एंटरप्राइजेस या नावानं काढण्यात आल्याचा आरोप केला गेलाय. तर ही बाब ग्रामस्थांच्या लक्षात आल्यावर त्यांनी संबंधित जागेवर पाहणी केली असता तिथं कोणतंही टॉवर उभारणीचं काम किंवा साहित्य मिळून आलं नाही. त्यामुळं हा प्रकार पूर्णतः बनावट बिल आणि कागदोपत्री काम करून निधी अपहाराचा असल्याचा संशय व्यक्त केला गेलाय. आमच्या ग्रामपंचायतची मुदत ही 10 तारखेला संपली आणि इथं ग्राम सुरक्षा यंत्रणा म्हणून जो टावर अर्थात हनुमान टावर म्हणून या नावाने संबोधला गेलेला आहे, याचं बिल हे 10 तारखेला निघालं असून ते कशाच्या आधारे काढलं, ग्रामसेवकांनी कशाच्या पद्धतीने काम केलं आणि या सर्व कामाची कायदेशीर कारवाई होऊन आणि चौकशी करण्यात यावी. आमच्या कवठे कमळेश्वर गावामध्ये 10 तारखेपर्यंत मागील ग्रामपंचायतचा कार्यकाळ 10 तारखेपर्यंत होता चालूमध्ये 10 तारखेला 3,60,000 रुपये आमच्या ग्रामपंचायतमधून बिल काढलं. तर ते बिल ग्राम सुरक्षा टावर म्हणून बिल काढण्यात आलं. पण मला असं वाटतं त्याचं काही कुठं एमबी आम्हाला आढळला नाही. बिल तर काढलंय ग्रामपंचायतचं, पण त्या बिल काढण्याच्या पाठीमागचा हेतू आम्हाला समजला. आम्हाला असं सांगू राहिले का टावर होणार आहे, पण असं कोणतं बिल आहे बा का एमबी व्हायच्या अगोदर तुम्ही बिल काढून घेतलंय. याच्यामध्ये ग्रामसेवक असेल, ग्रामसेवकला फोन केला, ग्रामसेवक फोन उचलत नाही. काल समक्ष भेटला ग्रामसेवक, काल मला म्हणे बीडीओ याच्यामध्ये बीडीओ मॅनेज करून ठेवले, इंजिनियर मॅनेज करून ठेवले, विस्तार अधिकारी मॅनेज करून ठेवले. या सगळ्या लोकांनी याच्यात सामील होऊन आम्ही हे बिल काढलेलं आहे. तर तुम्हाला काय करता येईल ते करा. मी पण चांडे आणि रात्रीपासून आता सकाळपासून कॉल करतो तो आमचा फोन सुद्धा उचलीत नाही. आणि याच्या पाठीमागं विस्तार अधिकारी असेल, बीडीओ असेल, हे एकही आमचा कॉल उचलत नाही. इंजिनियर आहे तो पण फोन उचलत नाही. ज्या ठेकेदाराला काम दिलंय तो खेडकर म्हणून आहे, तो पण फोन उचलत नाहीये. आणि या संबंधित सर्व दोषींवर फौजदारी कारवाई जर नाही झाली तर आम्ही बीडीओच्या कार्यालयासमोर सरळ उपोषणाला बसणार आहे. आमची सरळ सगळ्यांची गावकऱ्यांची तयारी आहे, कारण आमच्या गावामध्ये झालेली लूटमार आता आम्ही सहन करणार नाही. या प्रकरणात संबंधित अधिकारी, कर्मचारी, ठेकेदार आणि इतर दोषी व्यक्तींची सखोल चौकशी करून कठोर कारवाई करावी अशी जोरदार मागणी ग्रामस्थांनी केली आहे. कारवाई झाली नाही तर पंचायत समिती कार्यालयासमोर आमरण उपोषण आणि आत्मदहनाचा इशारा ग्रामस्थांनी दिलाय. त्यामुळं परिसरात मोठ्या प्रमाणावर खळबळ उडाली आहे. आणि इथं आल्यानंतर बघितलंय तर इथं काहीच काम झालेलं नाही. आणि ग्रामसेवक आणि संबंधित कर्मचाऱ्यांच्या संगनमताने यांनी काहीतरी बिल काढलंय. असं 10 तारखेलाच बिल काढलंय, 3,60,000 रुपये बिल काढलंय. असं काही झालं तर संबंधित कर्मचाऱ्यावर, ग्रामसेवकावर कारवाई व्हावी अशी समस्त ग्रामस्थांची विनंती आहे. ग्रामपंचायतच्या कालावधीचा शेवटचा दिवस असताना त्या दिवशी सरपंचांनी घाई गडबडीत म्हणा कशा त्यांच्या अनावधानाने काही काम न झालेल्या कामांचे 3-4 बिलं काढलेत. त्यातलं एकमेव काम म्हणजे हे सुरक्षा यंत्रणेचं टावर. या टावरचं अद्याप काहीही काम नाही झालं आणि त्याचं बिल काढण्यात आलेलं आहे. 3,60,000 रुपयाचं बिल आहे. या पूर्ण घटनेत आणि या पूर्ण प्रक्रियेत जे अधिकारी, पदाधिकारी समाविष्ट असतील त्यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे. संबंधित ठेकेदाराला ब्लॅकलिस्टमध्ये टाकले पाहिजे आणि संपूर्ण अधिकाऱ्यांवर कोणी पदाधिकारी कोणत्या राजकीय गोष्टींचा दुजोरा असेल तर त्यांनी पण याची दखल घेतली पाहिजे. यावेळी दिलेल्या निवेदनावर ग्रामस्थ रावसाहेब थोरात, राजू भडांगे, नागेश यादव, सोपान जोंधळे, सचिन जोंधळे, ज्ञानेश्वर यादव, कृष्णा खांडरे, हर्षल भडांगे, राधाकृष्णन जोंधळे, लक्ष्मण जोंधळे, शांताराम जोंधळे, सकाहरी भडांगे, जयराम यादव, वाल्मिक भडांगे यांच्या सह्या आहेत. जिल्हा प्रशासन, पंचायत समिती अधिकारी यांनी दोषींवर फौजदारी कारवाई करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा ग्रामस्थांनी निवेदनातून दिलाय. सुभाष भालेराव, सी न्यूज मराठी, संगमनेर.
गेली 22 वर्षांची विश्वसनीय परंपरा म्हणजेच संदेश चष्माघर. सर्व प्रकारचे ब्रँडेड गॉगल्स आणि स्पेक्ट्स उपलब्ध. प्रोग्रेसिव्ह लेन्सेसची संपूर्ण रेंज. नेत्रतज्ञांमार्फत नेत्र तपासणी. कम्प्युटर यूजसाठीचे सर्व प्रकारचे चष्मे उपलब्ध. खात्रीशीर, विनम्र आणि तत्पर सेवा. ठिकाण संदेश चष्माघर, गाळा नंबर 31 आणि 32, बस स्टँड कॉम्प्लेक्स, पहिला मजला, दत्त मंदिरा शेजारी, संगमनेर. प्रोप्रायटर अमोल देशमुख. 9150 290 290 आणि 9270 34 41 74.